नमस्कार, मी विजय जगताप. यावर्षी पानिपतच्या रणसंग्रामाला 260 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पानिपतचे रणतांडव हा विशेष कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. पतित पावन संघटनेचे स्वप्नील अरुण नाईक आणि प्रवास द जर्नी या टुरिझम कंपनीच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष व प्रख्यात इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे पानिपतविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत. मोहन शेटे हे रमणबाग प्रशालेमध्ये अध्यापनाचे काम करीत असून इतिहासाचे अभ्यासक आहेत. दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पण न्यूजच्या यूट्यूब, फेसबुक, वेबसाईटसह GTPL केबल चॅनल क्रमांक 469 वरून हा कार्यक्रम पाहता येणार आहे. आज दुसऱ्या भागात झुंजार मराठे या विषयावर शेटे सर बोलणार आहेत. पानिपतचे रणतांडव या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पानिपत ही सर्व मराठी माणसाच्या हृदयावरची एक भळभळती जखम. मात्र ते युद्ध का झालं, कसं झालं आणि त्याचे परिणाम काय झाले हे समजून घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत तो मराठ्यांनी दिलेला विलक्षण असा स्वातंत्र्याचा संग्राम. छत्रपती शिवरायांचं रायगड किल्ल्यावरती चैत्र पौर्णिमेला इसवी सन 1680 महानिर्वाण झालं. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि संपूर्ण विश्वानं वंदन करावी अशी ही शिवरायांची मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या मुद्रेमध्ये शब्द होते त्याप्रमाणे त्यांचं वर्तन होतं हेही आपण पाहिले आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ती बातमी दिल्लीमध्ये बसलेल्या आलमगीर औरंगजेबापर्यंत पोचली आणि त्याच्या लक्षात असं आलं की मराठ्यांचं नेतृत्व करणारा हा शिवाजी राजा जर का आता नष्ट झाला असेल तर हे मराठ्यांचं राज्य खलास करणं अगदी सोपं आहे. आणि म्हणून तो प्रचंड सैन्य घेऊन निघाला. तो 5 लाखाची विशाल सेना घेऊन निघाला आणि त्यांनी आक्रमण केलं ते महाराष्ट्रावरती. शिवरायांच्या निधनानंतर मराठ्यांच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हातामध्ये घेतली होती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी. संभाजीराजे हे काही सामान्य व्यक्ती नव्हे, तो तर सिंहाचा छावा होता. संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर किल्ल्यावरती. पुरंदर म्हणजे इंद्र आणि इंद्र ही युद्धाची देवता असते. किती गंमत आहे, ज्या किल्ल्याची देवताच मुळी इंद्र आहे म्हणजे युद्धदेवता आहे, त्याच दुर्गावरती ज्याचा जन्म झाला असा हा तेजस्वी आणि पराक्रमी बालक होता. ते शूर होते, ते पराक्रमी होते, ते शस्त्रास्त्र विद्येमध्ये पारंगत होते, त्याचप्रमाणे ते अत्यंत बुद्धिमान होते, ते संस्कृत पंडित होते. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता. अशा प्रकारे अतिशय सक्षमपणे ते मराठी राज्याचं नेतृत्व करू शकणार होते. आपल्या वडिलांचं स्वप्न ते जाणून होते आणि ते साकार करण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची त्यांची तयारी होती. आणि छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर त्यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि कामाला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर संभाजीराजांच्या पत्नी सकल सौभाग्य संपन्न येसुबाई साहेब यांनी सुद्धा राज्यकारभारात लक्ष घातलं. त्यांच्या हातात राज्याची सूत्र संभाजीराजांनी सोपवली आणि त्यांना शिक्का दिला होता श्री सखी राज्ञी जयती. संभाजी महाराज या ठिकाणी छत्रपती पदावरती आले आणि त्याच वेळेला औरंगजेबाचं प्रचंड सैन्य गर्जना करत करत महाराष्ट्रामध्ये दाखल झालं होतं. त्यावेळेला या महाराष्ट्रात 3 सत्ता होत्या. एक मराठ्यांची होती, दुसरी विजापूरला आदिलशाची होती आणि तिसरी गोवळकोंड्याला होती कुतुबशाही. आणि या औरंगजेबाने 3ही सत्तांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला. हा जो काळ आहे तो अतिशय आणीबाणीचा काळ आहे. लक्षात घ्या, ज्या कुतुबशाहीला 200 वर्षाची परंपरा आहे ती कुतुबशाही औरंगजेबाने एका धडकेत नष्ट केली. त्याला फक्त 1 वर्ष लागलं. जी आदिलशाही तिला सुद्धा 200 वर्षाचा इतिहास होता ती सुद्धा अवघ्या 1 वर्षात औरंगजेबाने खलास करून टाकवली. आणि हे मराठ्यांचं अवघं 35 वर्षापूर्वी निर्माण झालेलं राज्य आणि ते राज्य निर्माण करणारा शिवाजीराजाही आता जिवंत राहिला नाही. हे नष्ट करायला किती काळ लागेल. आणि म्हणून औरंगजेब आपले सगळं सामर्थ्य पणाला लावून या मराठ्यांच्या राज्यावरती धडक मारत होता. पण त्याला काय माहिती, छत्रपती संभाजी महाराजांचा विलक्षण पराक्रम, ते संपूर्ण सह्याद्री पर्वतावरती पराक्रमाचं आणि शौर्याचं रणतांडव करत होते. आणि औरंगजेब अतिशय दुःखी झाला, खजील झाला.
की हा महाराष्ट्र मला पराभूत करता येत नाही. मी कालच्या माझ्या व्याख्यानात असं सांगितलं की शिवाजी महाराजांचे शब्द असे होते की माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल आणि माझं संपूर्ण 360 किल्ल्यांचं राज्य जिंकून घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. एक उदाहरण सांगतो. नाशिकजवळ एक किल्ला आहे, रामसेजचा किल्ला. किल्ला फार मोठा नाही आहे, किल्ला फार विशाल प्रचंड नाही आहे किंवा राजगड आणि रायगडसारखा आसमानाला भिडलेला नाही आहे, लहानसा किल्ला आहे. पण हा एक किल्ला औरंगजेबाच्या विशाल सेनेशी 5.5 वर्ष लढत होता. 5.5 वर्ष. करा कल्पना, एक रामसेज किल्ला घ्यायला एवढी वर्ष लागतात तर अख्खा महाराष्ट्र जिंकून घ्यायला औरंगजेबाला किती काळ लागेल. आणि म्हणून औरंगजेब या ठिकाणी संघर्ष करत करत दमत होता, थकत होता, पण मराठे मात्र चिवटपणे झुंज देत होते. आणि मग औरंगजेबाने पुढचा डाव टाकला. कुठला? फितुरीचा, गद्दारीचा, हरामखोरीचा. मराठ्यांमधल्याच काही सरदारांना पैशाची किंवा सरदारकीची लालूच दाखवावी आणि त्यांना आपल्याकडे वळवावं, अशा प्रकारचा त्यांनी डाव टाकायला सुरुवात केली. आणि त्याप्रमाणे अनेक लोकांना त्याने आपल्याकडे बोलवण्याचाही प्रयत्न केला. दुर्दैवानं काही आपलीच मंडळी त्याला सामील झाली आणि याचा परिणाम असा झाला की या संभाजीराजांना कोकणामध्ये संगमेश्वर या ठिकाणी मोगल सैन्यानं अटकेत टाकलं. तिथून त्यांना आणलं ते बहादूरगडावरती आणि तिथून त्यांची धिंड काढली आणि पुण्याच्या जवळ वडू तुळापूर या ठिकाणी संभाजी महाराजांना आणलं आणि अत्यंत क्रूरपणे हाल हाल करून त्यांचा दुःखद असा मृत्यू घडवून आणण्यात आला. त्यांच्या अंगावरची कातडी काढली, त्यांचे डोळे फोडले, त्यांची जीभ हसडून काढली, त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. संभाजी महाराजांचा अंत अत्यंत करुण होता, अत्यंत दुर्दैवी होता. पण त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, औरंगजेबाने साम दाम दंड भेद अशा सर्व प्रकारचा उपयोग करून संभाजी राजांना इस्लाम धर्म कबूल करायला लावला. पण त्या बाणेदार तेजस्वी धर्मवीरांनी काय वाटेल ते झालं तरी चालेल, मी प्राणांची किंमत देईन, मी वेदना सहन करेन, पण माझा धर्म मी बदलणार नाही, हे ठणकावून सांगितलं आणि हसत हसत मृत्यूला मिठी मारली. असे होते संभाजीराजे. म्हणून तर त्यांचं वर्णन करताना शाहिरांनी म्हणलंय, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. असे होते छत्रपती शंभूराजे. संभाजी राजांचा असा दुर्दैवी अंत झाला तुळापूरच्या संगमावरती. मात्र संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जाणून घेत असताना तो शिवाजी महाराजांनी अखिल भारतीय दृष्टिकोन मराठ्यांना दिला होता तो समजून घ्यायचा असेल तर संभाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र, त्याचं उदाहरण मी आपल्यासमोर देतो आहे. पत्र लिहिलं होतं कोणी तर संभाजी राजांनी. आणि लिहिलं होतं कुणाला तर मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग याला त्यांनी पत्र लिहिलं होतं. ते पत्र संस्कृतमध्ये होतं. ते पत्र आजही पुणे शहरामध्ये उपलब्ध आहे. काय म्हणतात संभाजी महाराज त्याच्यामध्ये? ते त्या रामसिंगला म्हणतायत की रामसिंग हा दुष्ट आलमगीर यवन लोकांचा अधिपती असणारा, यवनांमध्ये अधम असणारा म्हणजे नीच वृत्तीचा असणारा हा यवन अधम औरंगजेब हा या दक्षिण भारतामध्ये आलेला आहे आणि मी त्याच्याची झुंज देतोय. पण तुम्ही उत्तरेतले राजपूत काय करता आहात? लक्षात घ्या, आत्ता उत्तर भारत हा रिकामा पडलेला आहे, कारण औरंगजेब म्हणजे बादशाह त्या ठिकाणी नाहीये. तेव्हा तुम्ही बंड करा आणि बंड करून काय करा तर दिल्लीच्या गादीवरती हल्ला करा आणि दिल्लीची सत्ता आपल्या ताब्यामध्ये घ्या आणि या औरंगजेबाचा मुलगा जो अकबर आहे ना त्याची तिथे स्थापना करा. म्हणजे सगळी सूत्र ही आपल्या हातामध्ये म्हणजे हिंदूंच्या हातामध्ये राहतील. त्या पत्रात संभाजी महाराज म्हणतात की या यवन अधम औरंगजेबास असे वाटू लागले आहे की आमची श्रद्धास्थानं, आमची प्रार्थनास्थळं उद्ध्वस्त केल्यामुळे आम्ही सर्व हिंदू निस्तेज झालो आहोत. पण एक ना एक दिवस मी या औरंगजेबाला दक्षिणेमध्ये हल्ला करून पकडून ठेवतो, त्यालाच कैदेत टाकतो आणि मग आपण सगळे मिळून हा सगळा हिंदुस्थान मुक्त करूया. आपल्या हिंदुस्थानामध्ये इराणच्या बादशाहाला सुद्धा नाक खुपटण्याची इच्छा आहे,
पण असे होता कामा नये. भारताची सत्ता इथल्या भूमिपुत्रांच्या म्हणजे हिंदूंच्या हातात राहिली पाहिजे, असं ते विलक्षण पत्र आहे. याच पत्रामध्ये आपल्याला दिसून येतं की संभाजी महाराज असतील किंवा राजाराम महाराज असतील, हे विचार करताय संपूर्ण भारताचा, संपूर्ण हिंदुस्थानचा, ही सर्व भूमी आपल्याला या म्लेच्छांपासून मुक्त करायची आहे, असा विशाल दृष्टिकोन हा त्यांच्यामध्ये होता. इसवी सन 1689 मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत भयंकर वर्ष होतं. संभाजी महाराजांचा मृत्यू तर यावर्षी झालाच, पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे प्रचंड सेना घेतलेलं सैन्य औरंगजेबाचं त्याच्या सरदारांच्या नेतृत्वाखाली निघालं ते रायगड किल्ला घेण्यासाठी. रायगड किल्ला, राजधानीचा किल्ला, तख्ताचा किल्ला, ज्या ठिकाणी हिंदूंचं परमपवित्र सिंहासन निर्माण झालं होतं, त्याच किल्ल्यावरती आता मोगलांनी आक्रमण केलं होतं. आता काय करावे? आणि त्यावेळेला होत्या त्या किल्ल्यावरती येसूबाई साहेब. वास्तविक पाहता आपल्या पतीच्या वियोगामुळे, पतीच्या मृत्यूमुळे वैधव्याची कुऱ्हाड त्यांच्या मस्तकावरती कोसळली होती, पण तरी त्या डगमगल्या नाहीत, तरी त्या घाबरल्या नाहीत, तरी त्या खचल्या नाहीत. अत्यंत शांतपणे, अत्यंत विवेकाने त्या निर्णय घेत होत्या. वास्तविक पाहता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याचे वारसदार कोण? तर संभाजी महाराज आणि येसूबाई यांचे सुपुत्र शाहूराजे यांच्याकडे ती धुरा यायला पाहिजे होती. पण येसूबाई साहेबांनी अत्यंत विवेकाने निर्णय घेतला की आता शाहूराजे फार लहान आहेत, त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही, आणि म्हणून शिवाजी महाराजांचे दुसरे सुपुत्र संभाजी राजांचे धाकले बंधू राजाराम राजे यांनी संपूर्ण स्वराज्याचं नेतृत्व करावं, आणि म्हणून त्यांनी राजाराम महाराज यांचे मंचिकारोहण हे रायगडावरती घडवून आणले. इतकंच नाही, जर का या मोगलांचं आक्रमण रायगडावरती झालं आणि रायगड किल्ला पडला, आपण पराभूत झालो, आपण कैदेमध्ये पडलो, तर जे संभाजी राजांचं झालं ते सर्वांचंच होईल. सगळ्यांनाच हा महाभयंकर दुष्ट अधम औरंगजेब हाल हाल करून मारेल, आणि मग शिवाजी महाराजांचा वारस इथे शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून मी, येसूबाई आणि छोटे शाहूराजे आम्ही रायगडावरती राहतो, पण तुम्ही राजाराम महाराज तुम्ही पळून जा आणि तुम्ही आपला जीव वाचवा, तुम्ही आपलं स्वराज्याचं रक्षण करा, असा सल्ला त्याने राजाराम महाराजांनी दिला. तो सल्ला राजाराम महाराजांनी ऐकला आणि त्यांनी रायगडवरून पलायन केलं, आणि ते जे निघाले ते गेले, त्यांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडली आणि ते गेले ते तामिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्यावरती. त्या काळावर या संपूर्ण भागाला कर्नाटक प्रांत म्हणत होते, पण आज आपण लक्षात घ्या, कुठे रायगडचा किल्ला आणि कुठे तामिळनाडूतला जिंजीचा किल्ला. महाराष्ट्राची सीमा ओलांडली, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा ओलांडत ते पार जिंजीच्या किल्ल्यावरती गेले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये हा जिंजीचा किल्ला जिंकून घेतला होता. ती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आता उपयोगी पडली, आणि म्हणून त्या ठिकाणी राजाराम महाराज सुरक्षित राहिले. याचा अजून एक उपयोग झाला. कोणता? लक्षात घ्या, जर का सगळे मराठे महाराष्ट्रामध्येच राहिले असते तर औरंगजेबाच्या 5 लाख सैन्यांनी सगळ्या मराठ्यांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना महाराष्ट्रात कोंडून ठेवलं असतं. पण राजाराम महाराज तामिळनाडूला गेले, 1000 किलोमीटर लांब गेले. त्याच्यामुळे जे रणक्षेत्र होतं, जी युद्धभूमी होती, जे रणांगण होतं, ते महाराष्ट्रापासून तामिळनाडूपर्यंत पसरलं. तेव्हा औरंगजेबाची 5 लाख सेना होती, पण मराठ्यांशी कुठे लढावं? महाराष्ट्रात, कर्नाटकामध्ये, आंध्रमध्ये, तेलंगणामध्ये का तामिळनाडूमध्ये? त्यांना समजत नव्हतं. अशा प्रकारे मराठ्यांनी या रणांगणाची लांबी वाढवली होती. हेही मराठ्यांचं फार मोठं चातुर्य होतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे औरंगजेब वैतागला होता की लढू तर कुठे लढू. आणि त्या काळामध्ये धनाजी जाधव असतील किंवा संताजी घोरपडे असतील, या परमपराक्रमी सेनापतींनी विलक्षण रणतांडव केलं आणि औरंगजेबाच्या सैन्याला अगदी रडण्याची पाळी आणली. अनेक ठिकाणी औरंगजेबाच्या सैन्याचा न भूतो न भविष्यती असा जबरदस्त पराभव त्यांनी केला आणि मराठ्यांच्या तलवारीचा हिसका आलमगीराला दाखवून दिला. असं हे विलक्षण युद्ध चालू होतं. ताराबाई साहेब काही काळ कोल्हापूरला होत्या, पण नंतर त्याही आपल्याला पतीला भेटण्यासाठी समुद्रमार्गे अरबी समुद्रातून, हिंद महासागरातून बंगालच्या उपसागरात गेल्या आणि त्याही जिंजीच्या किल्ल्यावरती दाखल झाल्या. असा तो संग्राम चालू होता. असं करता करता शेवटी राजाराम महाराज सुद्धा जिंजीतून निघाले आणि ते महाराष्ट्रात दाखल झाले.
8 वर्ष जिंजीतला मुक्काम संपवल्यावरती ते महाराष्ट्रात आले. छत्रपती पुन्हा स्वराज्यात आले आणि पुन्हा एकदा मराठ्यांना नवी प्रेरणा मिळाली, नवी चैतन्याची लाट इथे निर्माण झालेली होती. संताजी धनाजींनी तर असा पराक्रम केला होता की प्रत्यक्ष औरंगजेबाची छावणी जिथे पडली होती, जिथे औरंगजेबाचा शामियाना होता, ज्याला गुलालबार असं म्हणलं जायचं, त्याच्यावरतीच हल्ला केला होता. आणि औरंगजेबाच्या शामियान्यावरती असलेले सोन्याचे कळस त्यांनी कापून आणले होते, जणू की औरंगजेबाचं नाक कापलं होतं. हे सगळं मराठ्यांचं कर्तृत्व बघून औरंगजेब थक्क झाला होता. काय कमाल आहे, मी इथे एवढं सैन्य घेऊन आलो, माझ्याकडे शस्त्र आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, तोफा आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत, तलवारी आहेत, कशाची कमतरता नाही. आणि माझ्या या उग्र स्वरूपाला हे मराठी घाबरतील, थकतील, झुकतील असं वाटत होतं. पण हे थकतही नाहीत, हे झुकतही नाहीत. आणि आम्ही पैसे टाकले तर याच्यात हे विकत सुद्धा घेता येत नाहीत. खरंच कुठल्या मातीची ही माणसं निर्माण झाली आहेत, याच्यामुळे औरंगजेब सुद्धा थक्क झाला होता. असा सगळा युद्धाचा धामधुमीचा काळ चालू असताना इसवी सन 1700 मध्ये राजाराम महाराज, स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि शिवाजी महाराजांचे दुसरे चिरंजीव यांचा सिंहगड किल्ल्यावरती प्राणोत्क्रमण झालं, त्यांचं निधन झालं. आणि आता समोर उभी होती 24 वर्षाची तारा राणी. काय कमाल आहे, 24 वर्षाची मुलगी आणि तिच्यासमोर होता 84 वर्षाचा युद्धाचा प्रचंड अनुभव असलेला, अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत साम्राज्याचा अधिपती असणारा सुलतान औरंगजेब. काय विषम युद्ध होतं. आणि तरीसुद्धा तशाही परिस्थितीत तारा राणीनं ते संपूर्ण स्वराज्याचं नेतृत्व स्वीकारलं आणि युद्ध सुरू केलं. इतकंच नाही, काही ठिकाणी महिला सुद्धा घोड्यावरती मान टाकून आणि कमरेला तलवार लटकावून रणांगणात जात होत्या आणि शत्रूला ठोकून काढत होता. असा विलक्षण इतिहास आहे. शेवटी औरंगजेबाने असे उद्गार काढले, काय ही महाराष्ट्राची भूमी, अरे इथल्या गवताला सुद्धा भाल्याची पाती उगवतात की काय. असा औरंगजेबाची अतिशय वाईट अवस्था झाली होती. काही इतिहासकारांनी तर याचं अतिशय विनोदी वर्णन केलेलं आहे. कारण तारा राणींनी अशा प्रकारचे आदेश आपल्या सगळ्या किल्लेदारांना दिले होते की जोपर्यंत किल्ल्यावरती धान्याचं कोठार भरलेलं आहे, दारुगोळ्याचं कोठार भरलेलं आहे, तोपर्यंत तुम्ही मोगल सरदारांशी लढा द्या, संघर्ष करा. पण 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कशी तरी अशी अवस्था येणार की धान्य संपलं, दारुगोळा संपला, किल्ल्यावरती झालेल्या तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदी ढासळली, दरवाजे पडले. अशा वेळेला तुम्ही काय करा? अशा वेळेला तुम्ही त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मोगल सरदाराशी बोलणी करा आणि त्याच्याकडनं पैसे घ्या, किल्ला त्याला देऊन टाका. आणि मग ज्यावेळेला तो मोगल सरदार किल्ल्यावरती जाईल, जिथे काही भिंत ढासळली असेल त्याची डागडुजी करेल, धान्याचं कोठार धान्याने भरून ठेवेल, दारुगोळ्याचं कोठार दारुगोळ्याने भरून ठेवेल, आणि हे सगळं झालं की पुन्हा किल्ल्यावरती हल्ला करा आणि तो पुन्हा किल्ला जिंकून घ्या. आणि अशा प्रकारे मराठ्यांनी काम सुरू केलं. आणि मराठ्यांना याच्यामध्ये एवढा आनंद मिळत होता की औरंगजेबाने एवढा पैसा आणला होता तो आपल्यासाठीच आहे. जणू की औरंगजेब म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असंच मराठ्यांना वाटायला लागलं. आणि कित्येक मराठे तर परमेश्वराकडे अशी प्रार्थना करायला लागले की या औरंगजेब याच ठिकाणी राहू दे आणि त्याला प्रदीर्घ आयुष्य लाभू दे, कारण तो इथं असल्यामुळे धन, धान्य, पैसा, शस्त्रास्त्र, दारुगोळा आम्हाला कशाची कमतरता पडत नाही, कारण तो जे जे आणतं ते आम्हालाच उपयोगी पडत आहे. काय विलक्षण अवस्था. औरंगजेब आता जवळजवळ 90च्या वयाला पोचला होता आणि त्याचा अखेरचा काळ अत्यंत दुःखाचा निर्माण झाला होता. कारण त्याची मुलं जी आता 60 वर्षापेक्षा मोठी झाली होती, ते म्हणायला लागले होते की आमचा पिता, आमचा बाप कधी मरणार आणि आम्हाला कधी राज्याचा उपभोग घेता येणार. पहा काय हे दुर्दैव, ज्याची मुलं त्याच्या मरणाची अल्लाकडे प्रार्थना करतायत आणि त्याचे शत्रू त्याला जास्ती आयुष्य मिळावं अशी देवाची करुणा बघतायत. असा हा औरंगजेबाचा दुर्दैवाचा काळ होता. आणि असा हा औरंगजेब, मराठ्यांचं राज्य आपल्याला नष्ट करता आलं नाही या वेदनेनं, या दुःखानं तळमळत तडफडत दिनांक 20 फेब्रुवारी 1707 मध्ये अहमदनगर इथे भिंगार नावाच्या गावात कायमचा खलास झाला. औरंगजेब मेला असं लोक म्हणतात. औरंगजेब मेला, पण खरं सांगायचं तर मराठ्यांनी आपल्या सामर्थ्यानं, आपल्या शक्तीनं, आपल्या चातुर्यानं, आपल्या युक्तीनं त्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या भूमीत कायमचा गाडला, त्याला परत दिल्लीला जाता आला नाही. एका कवीनं फार सुंदर म्हणलेलं आहे,
फक्त शत्रूला मढे गाडण्या जमीन मिळते आमची. आज औरंगाबादच्या जवळ असणाऱ्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून फक्त शत्रूला मढे गाडण्या जमीन मिळते आमची. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात अशी ही जात मराठी आमची. पहत चाळून पाने आमुच्या इतिहासाची, पहत चाळून पाने आमुच्या इतिहासाची. औरंगजेब खलास झाला. मराठ्यांच्यावरती असलेलं 27 वर्षाचं ग्रहण संपलं आणि आता मराठे पुन्हा नव्या उत्साहाने नव्या उमेदीनं पराक्रम करण्यासाठी बाहेर पडले. पण त्याच वेळेला औरंगजेबाच्या वारसदारांनी एक युक्ती केली. काय केलं? युवराज शाहूराजे अजूनही त्या मोगलांच्या कैदेत होते. राजमाता येसुबाई साहेब त्याही कैदेमध्ये होत्या. येसुबाई साहेबांचं काम फार मोठं आहे, कारण औरंगजेबानी शाहूराजांचं सुद्धा धर्मांतर करण्याचा घाट घातला होता. पण येसुबाईंनी आपली सारी प्रतिष्ठा आणि सारं सामर्थ्य पणाला लावलं आणि शाहूराजांचं धर्मांतर होऊन दिलं नाही. हे केवढं महत्त्वाचं काम त्यांनी केलंय. आणि आता औरंगजेबाच्या मुलांनी दिल्लीकडे धाव घेतली होती सिंहासन प्राप्त करण्यासाठी. पण त्यांनी काय करावं? मराठ्यांच्या राज्यात भांडण लावण्यासाठी शाहूराजांची मुक्तता केली. शाहूनं सोडून दिलं. पण त्यांनी राजमाता येसुबाई साहेबांना सोडलं नाही, उलट त्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये कैदेत नेऊन ठेवलं. काय हे येसुबाईंचं दुर्दैव. शाहूराजे आले आणि त्याच्यानंतर जे चित्र उभं राहिलं ते अत्यंत दुःखद होतं. कारण राजाराम महाराजांची विधवा झालेल्या पत्नी ताराबाई साहेब आणि संभाजी राजांचे सुपुत्र शाहूराजे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. 27 वर्ष एक दिलानं हातात हात घालून आणि खांद्याला खांदा लावून औरंगजेबाशी संघर्ष करणारे मराठे आता आपापसात लढू लागले. काय हे इतिहासाचं दुर्दैव. पण शाहूराजे विचारी होते, संयमी होते, शहाणे होते, मोठ्या मनाचे होते. त्यांनी संघर्ष केला, पण तो तुटेस्तवर ताणला जाणार नाही याची पण काळजी घेतली. आणि मग स्वराज्याच्या 2 राजधान्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी जिथे शाहूराजे छत्रपती झाले आणि दुसरी कोल्हापूरची गादी जिथे ताराराणी यांचे सुपुत्र हे छत्रपती झाले. अशा प्रकारे मराठी राज्याची वाटणी झाली 2 गादींच्यामध्ये. शाहूराजे हे अनेक वर्ष मोगलांच्या कैदेत होते. ते स्वतः घोड्यावरती बसावं, तलवार घ्यावी आणि रणांगण गाजव हा त्यांचा स्वभाव नव्हता, कारण त्याचे संस्कार लहानपणी त्यांच्यावर झाले नव्हते. आणि मग शाहूराजे शोधत होते की असा कोणी कर्तृत्ववान व्यक्ती मला मिळेल का की जो स्वराज्याचं नेतृत्व करू शकेल. आणि अशी व्यक्ती त्यांना मिळाली. तिचं नाव होतं बाळाजी विश्वनाथ भट. हा एक नवीन इतिहास सुरू होणार होता. बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोकणातले. हरिहरेश्वर श्रीवर्धन ही त्यांची मूळ भूमी. पण त्या ठिकाणी असलेल्या जंजिऱ्याच्या सिद्धीचे अत्याचार त्यांना सहन झाले नाहीत आणि म्हणून त्यांनी कोकणाचा रामराम ठोकला आणि ते आले, ते देशावर आले. त्यांच्याकडे कर्तृत्व होतं, त्यांच्याकडे पराक्रम होता, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती. सुरुवातीला ते सासवडच्या अंबाजी पंत पुरंदरे यांच्याकडे राहिले. त्यानंतर सेनापती धनाजी जाधव यांच्या हाताखाली त्यांनी चाकरी केली. त्याचप्रमाणे आज्ञापत्र या ग्रंथाचे निर्माते असणारे रामचंद्रपंत अमात्य यांच्याही हाताखाली त्यांनी काम केलं. आणि अशा प्रकारे आपल्या बुद्धीनं आणि आपल्या कर्तृत्वानं एकाहून एक वरची पदं त्यांना प्राप्त झाली. शाहू महाराजांनी त्यांना सेनाकर्ते म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर स्वराज्याचे संरक्षण मंत्री असं जणू काही त्यांना पद दिलं होतं. मात्र एक प्रसंग असा घडला की ज्याच्यामध्ये बाळाजी विश्वनाथ यांचं कर्तृत्व सिद्ध झालं. काय घडलं होतं तर कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख होते, पण ते ताराराणीच्या बाजूला होते. त्यांचा आणि शाहूराजांचा संघर्ष सुरू झाला होता आणि शाहूराजांनी त्यावेळेला असणारे आपले पंतप्रधान भैरवपंत पिंगळे यांना पाठवलं होतं कान्होजी आंग्र्यांच्या विरुद्ध. पण कान्होजींनी त्यांनाच कैदेत टाकलं. आता काय करावे, कुणाला पाठवावे? अशा वेळेला बाळाजी विश्वनाथ सामोरे आले आणि ते म्हणले, आम्ही कोकणातले, कान्होजी आंग्रेही कोकणातले, आमचा त्यांचा पूर्वीचा परिचय आहे. ही समस्या आम्ही सोडवू शकतो. आमच्यावर जबाबदारी दिली तर आम्ही करू. आणि मग शाहूराजांच्या मनात असं आलं की भैरवपंतांना अटक केल्यामुळे पंतप्रधानपद रिकामं आहे, काय हरकत आहे यांना पंतप्रधानपद देऊन बघायला. आणि म्हणून इसवी सन 1713 बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे पहिल्यांदा पंतप्रधान पद आलं. आणि बाळाजींनी काय केलं, ते गेले कोकणात गेले, कान्होजी आंग्र्यांना भेटले. त्यांनी युद्ध केलं नाही, त्यांनी संघर्ष केला नाही, त्यांनी लढाई केली नाही, उलट कान्होजी आंग्र्यांशी बोलणी केली
आणि त्यांचं मन वळवलं आणि कान्होजी आंग्रे त्यांच्या सर्व आरमार सकट मराठ्यांच्या राज्याला येऊन मिळाले, म्हणजेच शाहू राजांच्या पक्षाला येऊन मिळाले. आणि त्याच्यामुळे शाहू राजांची ताकद, त्यांचं सामर्थ्य, त्यांची शक्ती अफाट वाढली होती. आणि त्यामुळे शाहूराजे बाळाजी विश्वनाथ यांच्या चातुर्यावरती प्रसन्न झाले होते. आता शाहू राजांनी आपल्या मनातली व्यथा आणि वेदना आपल्या पंतप्रधानांकडे बोलून दाखवली. कोणती वेदना? मी छत्रपती झालो, मी सिंहासनाधीश्वर झालो, मी गादीवरती आरूढ झालो, पण माझी माता अजूनही शत्रूच्या कैदेमध्ये आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये आहे. ज्याची आई शत्रूच्या कैदेत आहे तो कसला छत्रपती? हे शाहू राजांचं दुःख होतं आणि बाळाजी सुद्धा ते मनोमन जाणत होते. पण काय करावे? येसूबाई साहेबांची मुक्तता कशी करावी याचा मार्ग त्याला सुचत नव्हता. पण अचानक मार्ग सापडला. काय झालं होतं? त्यासाठी थोडं दिल्लीचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. दिल्लीमध्ये फरुखसियर नावाचा बादशाह होता, पण त्याला बादशाह करण्याचं काम ज्यांनी केलं होतं त्यांना त्यावेळेला ओळखलं जात होतं सय्यद बंधू म्हणून. सय्यद हुसेन अली आणि सय्यद हसन अली ही त्यांची नावं. त्यांच्या कृपेमुळे फरुखसियर गादीवर बसला खरा, पण त्याला असं वाटायला लागलं की हे जर का आपल्याला गादीवर बसवू शकतात तर ते आपल्याला कधीतरी गादीवर खाली ओढू शकतात. आणि म्हणून काय करावे? आणि मग फरुखसियरनी त्या सय्यद बंधूंपैकी एकाला दक्षिणेत पाठवलं आणि मराठ्यानं पत्र लिहून सांगितलं याचा काटा काढा, म्हणजे याला खलास करा. मराठ्यांसमोर मोठा प्रश्न होता, काय करावे? फरुखसियरचं ऐकावं का ऐकू नये? ऐकलं तर आपला फायदा आहे, कारण आपले नातेवाईक ते अडकले, त्याला आपल्याला सोडून आणता येईल. आणि मराठी विचारात पडले. पण त्याच वेळेला या सय्यद बंधूंच्या पदरी एक मराठी मनुष्य होता, शंकराजी मल्हार. त्यांनी मराठ्यांना म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट यांना सल्ला दिला की तुम्ही असं करू नका, या सय्यद बंधूंचं दिल्लीमध्ये प्रभुत्व आहे, वर्चस्व आहे, आणि म्हणून तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा, ती तुम्हाला जास्ती उपयोगी पडेल. आणि त्याप्रमाणे मराठ्यांनी आपला मैत्रीचा हात सय्यद बंधूंच्या समोर केला. सय्यद बंधू प्रसन्न झाले आणि त्यांनी मराठ्यांना विचारलं, बोला तुम्हाला काय पाहिजे? मराठ्यांनी सांगितलं की आमच्या मातोश्री येसूबाई साहेब दिल्लीमध्ये आहेत, कैदेमध्ये आहेत, त्यांची सुटका आम्हाला पाहिजे. ताबडतोब सय्यदांनी पत्र पाठवलं, पण त्या पत्राला बादशाहांनी काही उत्तर दिलं नाही. मग काय केलं सय्यद बंधूंनी? ते म्हणजे आपण असं करू, आपण सैन्य घेऊन जाऊ दिल्लीवरती, हल्ला करू. पण मराठी म्हणले असं कसं करता येईल? जर का आपण सैन्य घेऊन, सेना घेऊन जर का तिकडे गेलो तर आमचे जे जे नातेवाईक त्यांच्या कैदेमध्ये त्यांना दगाफटका होऊ शकतो, त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि मग त्यांनी राजकारणाचा एक अफलातून डाव टाकला, अत्यंत थक्क करणारा असा तो राजकारणाचा एक अद्भुत प्रयोग होता. काय केलं त्यांनी? त्याने एक गोरा गोमटा सुंदर देखणा मुलगा आणला. त्याला संपूर्ण मोगल बादशाचे जसे दागदागिने असतात, वस्त्र अलंकार असतात, त्यांनी नटवलं, सजवलं. त्याला हत्तीवरती सोन्याच्या अंबारीमध्ये बसवलं आणि असं जाहीर केलं की हा मुलगा हा औरंगजेबाचा नातू आहे आणि याला आम्ही दिल्लीला घेऊन येतो आहे. आणि ही बातमी दिल्लीपर्यंत पोचली, फरुखसियर बादशाहपर्यंत पोचली आणि तो घाबरला. कारण त्याला माहीत होतं की आपण कोण आहोत? आपण औरंगजेबाचे पणतू आहोत. पण हे कोण आहेत? हे औरंगजेबाच्या नातवाला घेऊन येत आहेत. जर का तो दिल्लीमध्ये आला तर त्याचे या गादीवरती अधिकार असल्यामुळे आपल्याला सत्ता सोडावी लागेल. आणि तो खरंच डगमगला. आणि का आश्चर्य, साताऱ्यापासून ते दिल्लीपर्यंत त्या मुलाची प्रचंड मोठी मिरवणूक काढली. रोज सगळेजण येत आहेत आणि कमरेमध्ये झुकून त्याला कुर्निसात करतायत, त्याला मुजरा करतायत, त्याला मान देत आहेत. असं एक विलक्षण नाटक हे या हिंदुस्थानच्या रंगभूमीवरती सुरू झालं होतं. आणि मराठे 50,000 सैन्य घेऊन दिल्लीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी मागणी केली की आमच्या मागण्या, आमच्या ज्या काही तुमच्याकडे शर्ती आहेत, अटी आहेत, त्या मान्य करा. फरुखसियर ते तयार नव्हता. येसूबाईंना मी तेव्हाच देईन, हा जो कोण तुम्ही आणलाय ना औरंगजेबाचा नातू, त्याला माझ्या ताब्यात द्या. आणि त्यामुळे आता सय्यद बंधू खवळले, चिडले, संतापले आणि त्यांनी एक दिवस तख्तावरती बसलेल्या फरुखसियरलाच खाली ओढलं आणि त्याला अदबखान्यामध्ये म्हणजे कैदेत टाकलं. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांनी रफीउद्दर जत नावाच्या एका तरुण मुलाला त्या मोगल तख्तावरती आरूढ केलं. आणि मग आता मराठ्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला कुठलाच अडथळा उरला नाही. जे जे मराठ्यांना पाहिजे होतं ते दिल्लीच्या बादशाहांनी त्यांना दिलं आणि येसूबाई साहेबांची मुक्तता झाली. 30 वर्षाची प्रदीर्घ कैद भोगून येसूबाई सुटल्या, मुक्त झाल्या, स्वराज्यात आल्या. केवढा आनंदाचा काळ होता, केवढा मोठा विजय आपण प्राप्त केला होता. जणू काही शत्रूच्या घशामध्ये हात घालून आपण अत्यंत मौल्यवान असा एक दागिना खेचून आणला होता. हे सामर्थ्य मराठ्यांनी दाखवून दिलं होतं. इतकंच नाही
तर मोगल बादशाहांनी मोगलांच्या ताब्यात असणाऱ्या 6 सुब्यांचे चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क आता मराठ्यांना दिले होते. का दिले? कारण मराठ्यांचं सामर्थ्य आता वाढलं होतं, म्हणून ते हक्क मराठ्यांना मिळाले होते. केवढा आनंदाचा काळ होता, केवढा आनंदाचा काळ होता. आणि येसूबाई साहेब दिल्लीतून निघाल्या. केवढा मोठा प्रवास, मजल दरमजल करत त्या महाराष्ट्रात आल्या, त्या सातारला आल्या. दिनांक 4 जुलै 1719 या दिवशी सातारच्या वेशीवरती त्यांचं शाहू राजांनी भव्य स्वागत केलं. किती वर्षांनी? 13 वर्षांनी मुलगा आणि आई यांची भेट होत होती. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. प्रचंड आनंद ओसांडून वाहत होता. येसूबाई साहेब आल्या, राजमाता आल्या, आऊसाहेब आल्या. येसूबाई साहेब यांची खरं तर जीवनाची आता संध्याकाळ सुरू झाली होती. जेव्हा त्या लग्न होऊन भोसल्यांच्या घराण्यात आल्या तेव्हा त्यांचा काळ अत्यंत आनंदाचा होता, कारण त्या छत्रपती शिवाजी राजांच्या सुनबाई होत्या. पण नंतरच्या काळामध्ये अतिशय दुःख त्यांना भोगावं लागलं. 30 वर्ष शत्रूच्या कैदेत राहावं लागलं. मात्र आता त्या मुक्त झाल्या आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्या मुलानं छत्रपती पद धारण केलेलं आहे आणि बाळाजी विश्वनाथ भट यांच्यासारखा अत्यंत कर्तृत्ववान असा पंतप्रधान त्याच्या हातामध्ये देशाची सूत्र देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारे तो राज्यकारभार करत आहे. याचा त्यांना अतीव आनंद झाला, प्रचंड समाधान लाभलं होतं. बाळाजी विश्वनाथ भट यांनी जे काम केलं त्याला तोड नाही, त्याला तुलना नाही. वास्तविक पाहता येसूबाई शत्रूच्या कैदेमध्ये असणं हे मराठ्यांवरचं संकट होतं. पण कधीकधी एखादं संकटसुद्धा चांगलं असतं बरं का. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो इष्टापत्ती, म्हणजे एखादी आपत्ती चांगलं घडवते. पहा ना, येसूबाई दिल्लीमध्ये कैदेत होत्या म्हणून तर मराठी दिल्लीमध्ये गेले आणि दिल्लीचं राजकारण त्यांनी समजावून घेतलं. दिल्लीमध्ये असलेले अनेक गट कसे आहेत आणि ते गट एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न कसे करतात हेही त्यांनी समजून घेतलं. आणि जर का या गटातटांचं राजकारण आपल्याला समजलं तर दिल्लीवरती वर्चस्व निर्माण करणं आणि दिल्लीला आपल्या मुठीत ठेवणं हेही आपल्याला करता येईल, हाही अंदाज त्यांना आला. आणि म्हणून अशा प्रकारे दिल्ली झुकवता येते, दिल्लीला नमवता येतं, हा नवीन धडा आता मराठ्यांना मिळाला होता. अशा प्रकारे मराठ्यांनी इतिहासामध्ये पहिल्यांदा दिल्लीवरती धडक मारून दरवाजे उघडायला लावले आणि पुढच्या 100 वर्षामध्ये दिल्लीला अनेक वेळा आपल्या हातावरती खेळवण्याचं सामर्थ्य हे मराठ्यांनी मिळवलं होतं. अशा प्रकारे येसूबाईंच्या मुक्ततेसाठी केलेलं आक्रमण, केलेला दिल्लीवरची स्वारी ही अत्यंत यशस्वी ठरली होती. शाहू राजांना आपल्या पंतप्रधानांनी केलेल्या या कामाबद्दल प्रचंड कौतुक होतं. त्यांच्या मनात अत्यंत स्नेहभाव होता. पण दुर्दैवाने अवघ्या काही महिन्यांनी बाळाजी विश्वनाथ भट यांचं सासवडजवळ कऱ्हा नदीच्या तीरावरती दुर्दैवाने निधन झालं. आणि आता पुन्हा एकदा शाहू राजांच्या समोर प्रश्न उभा राहिला, कुणाला द्यावं पंतप्रधान पद? कोण कोण आहे या स्वराज्याचं नेतृत्व करू शकेल? आणि त्यांची नजर वळली एका तेजस्वी 19 वर्षाच्या मुलाकडे. त्या मुलाचं नाव होतं पंतप्रधान थोरले बाजीराव पेशवे. बाजीराव म्हणजे तळपती तलवार होती. या बाजीराव पेशव्यांनी पुढच्या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थानच्या भूमीवरती तो प्रचंड पराक्रम करून दाखवला आणि इतिहासामध्ये आपलं नाव सोनेरी अक्षराने लिहिलं. त्या बाजीरावांची कथा आपण पुढच्या भागात बघणार आहोत. धन्यवाद.